सुनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपलं आजचं अपडेट असणार आहे. आजचं अपडेट असं विद्यार्थी मित्रांनो की जे आपल्याला माहिती आहे की नागपूरचं एक परिपत्रक आलं आहे आणि नागपूरच्या या परिपत्रकावरून आपल्याला दिसतोय की खरंच आपलं जे कार्यकाल जे संपत आहे तो कार्यकाल संपल्यानंतर 2 महिन्यानंतर आपण नेमकं काय करणार आहोत. कारण 4 महिन्यापासून आपण गाफील होतो, बसलेलो होतो. आपल्याला कोणीही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला नाही. पण गेल्या एका महिन्यामध्ये जे अधिवेशनापासून जे काही अधिवेशन होतं आपलं, त्या अधिवेशनापासून तर आतापर्यंत संपूर्ण युट्यूबवर असेल किंवा मग जे कोणीही पदाधिकारी असेल जे विद्यार्थ्याच्या बाजूनं विचार करत आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचाच विद्यार्थ्यांवरती अन्याय जो होत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण विद्यार्थी एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठीचा हा लढा आहे. कारण आपल्याला माहिती आहे, कमेंट सुद्धा आपण करत आहात विद्यार्थी मित्रांनो, आणि जे आपल्या बाजूने नकारात्मक आहेत ते सुद्धा कमेंट करतात की सर आतापर्यंत जे कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा कंत्राटी जे काही सेवक असतील किंवा कंत्राटी पद्धतीने भरलेले जे काही ऑपरेटर्स असतील यांचंच अजूनपर्यंत परमनंटचं किंवा कार्यकाल वाढवण्याचं यांनी अजूनपर्यंत कोणतेही जी आर शासनाने काढलेला नाही किंवा मान्य केलेला नाही. ही प्रशिक्षणार्थी फक्त 6 महिन्यासाठी होते आणि त्यात जी आर मध्ये सुद्धा नमूद आहेत. तरी पण हे विद्यार्थी कशी काय मागणी करू शकतात, या बाजूने सुद्धा बोलणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं सुद्धा बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बाजूने विचार करतो म्हटलं तर आपल्याला प्रत्येकाला असं आशा आहे की जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योजकता मंत्री यांनी सर्वांनी बोललेलं होतं, पण हे शब्द अजूनपर्यंत ते पाळणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. यासाठी एक शेवटचं म्हणून एक लढा उभारणं गरजेचं आहे. आणि हा जर लढा आपण कायमस्वरूपी सुरू ठेवला तर शासन मात्र तुमचं 6 महिन्यावरून 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष जर कालावधी वाढवला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी खरंच फायदा होणार आहे. कारण 6 महिने पुन्हा वाढल्यानंतर आपल्याला वेळ मिळाला तर आपण जे काही पाठपुरावा करणार आहोत या पाठपुराव्याच्या माध्यमातून प्रत्येकाला आशा असणाऱ्या ज्या काही आहेत त्या आशा पल्लवित होण्याचे चान्स किंवा संधी असणं समोर भविष्यात गरजेचे असणार आहे. कारण प्रत्येकाला असं वाटते की मला कुठेतरी परमनंट जॉब मिळावं आणि कुठेतरी हे मानधन जे आहे हे मानधन सुद्धा वाढावं. पण आपली पहिली मागणी असणार आहे जी कार्यकाल वाढवण्याच्या संबंधित. तर याकरिता संपूर्ण विद्यार्थी, मी स्वतः आणि इतर जे काही लढा उभारणारे जे व्यक्ती आहेत ते संपूर्ण 16 तारखेला म्हणजे 16 जानेवारीला आझाद मैदान मुंबई इथे मोर्चा आपण काढतो आहे, आंदोलन काढतो आहे, जेणेकरून 1,10,000 जे विद्यार्थी आहे यांच्या बाजूने सकारात्मक बाजूने निर्णय शासनाने घ्यावा व आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता पुन्हा आवाहन करतो आहे की महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहे तेवढे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एकत्र याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि दुसरा एक विषय असा की ज्या विद्यार्थ्यांचे अटेंडन्स ही 100% आहे त्यांना संपूर्ण पगार येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की साईट स्लो असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी होणं वेळ आहे. आणि कोणताही व्यक्ती किंवा विद्यार्थी काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत येत असते की विद्यार्थी किंवा कोणताही उमेदवार प्रशिक्षणार्थी स्वतः काही तिथे अटेंडन्स अपडेट करत नाही, तर डिपार्टमेंटच्या माध्यमातून या सर्व गोष्टी केल्या जात असतात. पण डिपार्टमेंटल व्यक्ती हे कसे आहेत यावर डिपेंड करते. ते जर शिथिल असतील म्हणजे हिंग लावत नसतील त्या कामाला तुमच्या, तर तुमचा पगार आवर्जून पेंडिंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणून वारंवार त्या डिपार्टमेंटला मग तुम्ही शिक्षण खात्यात असो की मग तुम्ही पंचायत समितीला असतील किंवा मग BRC ला असेल किंवा मग तुम्ही इतर ठिकाणी कुठेही काम करता किंवा ग्रामपंचायतला असेल, तर या सर्व ठिकाणं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या ज्या व्यक्तीकडे हे डिपार्टमेंट दिलेलं आहे हे युवा कार्य प्रशिक्षणाचं, त्या सर्व व्यक्तीला तुम्ही वारंवार भेट द्या. वारंवार त्यांना सांगा की आमचा पगार आलेला नाही, तेव्हा ते काम करत असतात विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला तुमच्या अटेंडन्स पासनं 15 ते 20 दिवस तुमच्याकडे तुम्हाला पगार यायला वेळ लागत असतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जी खोटी माहिती आहे त्या खोटी माहितीला बळी न पडता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने विचार करायचा आहे. आणि 4 महिन्याचे ज्यांचे पगार पेंडिंग आहे त्यांनी वारंवार त्या ऑफिसला भेट द्या, तर तुमचे वेतन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर पुन्हा तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि पुन्हा सांगतो की 16 तारखेला जो होणारा आंदोलन आहे यात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 1,10,000 जे विद्यार्थी आहे त्यातील सर्व विद्यार्थ्यांनी येण्याचा प्रयत्न करा आणि नक्की या. कारण हा लढा तुमच्यासाठीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. अभी नाही तो कभी नाही, यासाठीचा हा व्हिडिओ आपण बनवला होता.
आपल्याला एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.